हाय मैत्रिणींनो, मेकअप तर कसा करायचा हे सगळेच सांगतात, पण मेकअप रिमूव्ह कसा करायचा ते पण खूप महत्वाचं आहे ना. ते तर कोणीच सांगत नाही. चला तर मग आपण आज सोबत मेकअप रिमूव्ह करूया, कारण हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे जितके मेकअपच्या स्टेप्स इम्पॉर्टंट आहे. सर्वात आधी तर ही तुमची जी बेस्ट फ्रेंड आहे ना, ही थोड्या वेळसाठी बाहेर काढावी. ठीक आहे, तरी मी इथे घेतलं आहे स्विस ब्युटीचं क्लीनअप क्लिन्झिंग बाम. क्लिन्झिंग बाम तुमच्याकडे नसेल काही हरकत नाही, तुम्ही मायसेलर वॉटर घेऊ शकता. आणि हे सुद्धा तुमच्याकडे नसेल काही हरकत नाही, तुम्ही घ्या आपलं कोकोनट ऑइल. ठीक आहे, असे कॉटन पॅड्स मिळतात. असं घेतलंय मी कॉटन पॅड्सवर आणि पूर्णपणे हा जो मेकअप आपण थोबड्याला फासलेला आहे ना, हा पूर्ण काढायचा. ही खूप महत्वाची स्टेप आहे बरं का मैत्रिणींनो. हे न करता तुम्ही जर झोपले ना, उद्या तुम्हाला मस्तपैकी पिंपल्स येणार. ठीक आहे, जे की तुम्हाला नकोय, हो ना. आणि हे बघा, निघाला पूर्ण फाउंडेशनचा लेअर. ठीक आहे, आणि डबल क्लिन्झिंग करायचं बरं का मैत्रिणींनो. तर डबल क्लिन्झिंग म्हणजे काय, एकदा मायसेलर वॉटर वापरून करायचं किंवा क्लिन्झिंग बामने काढायचा मेकअप पूर्ण. आणि तो आपल्याला वाटलं की आता पूर्ण स्वच्छ झालाय चेहरा, तर फेसवॉशने मस्तपैकी फेसवॉशने आपल्याला क्लीन करून घ्यायचं. त्याला म्हणतात डबल क्लिन्झिंग, कारण आपण 2 वेळेस करतोय ना क्लीन आपला फेस. ठीक आहे, तर मी आता थोडंसं हे वापरतेय क्लिन्झिंग बाम आणि पूर्ण हे पोअर्सच्या आतमधून क्लीन करतो मेकअप. आणि यानंतर मात्र फेस वॉश करायला विसरायचं नाही. कसा वाटला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ, मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता फॉलो करा अशाच न्यू इन्फॉर्मेशन आणि टेक्निक्ससाठी. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.